गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आहे दिवाळी, सकाळचे वाजलेत 8:30। तर सगळ्यांना हॅपी दिवाळी। आणि नेहमीप्रमाणे आम्ही चाललोय आता दिवाळी पहाटला। कोण कोण जात आहे म्हणजे कन्फर्म मला पण माहिती नाही, बट मी आहे आणि पायल आहे एवढं माहिती आहे। तर चला आता मी पहिला चालले रेडी व्हायला। आमच्या इथे सकाळी सकाळी दिवाळी चालू झाली आणि ह्या काकी ओरडत आहेत। आणि उत्कर्षला बघा, आंघोळ पण केली नाही आणि खाली गेलाय डायरेक्ट। पप्पाला मस्त गिफ्ट आलेत, काय काजू कतली आहे, खूप काय 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 आलेलं। आम्ही सगळं खाऊन संपवलं। एलची कलाकारी बघा गाईज। आता 10:30 वाजता आम्ही रेडी झालोय आणि मी साडी घातले। पायल तुला चल 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 खूप लेट। आता तू थांबली ना, तू तुला बुक। अरे आम्ही दिवाळी पहाट नाही, आम्ही काय दिवाळी दुपार जातो। हा, गेल्या वर्षी तरी 10 वाजता पोहोचलेलो। बाबा साडी घातली ना, उतरायला खूप त्रास होतो। फायनली आम्ही निघालोय 11 वाजता। पायल जरा दाखव किती वाजले। 11 वाजता दिवाळी दुपार। तरी अजून पोहोचलो नाहीये। मला वाटतं पब्लिक सगळे बाहेर निघणार आहे आणि आम्ही लवकरच आहे, पण आम्हाला लेट होतोच नाही। तरी लास्ट इयर आम्ही 10-10:30 पोहोचलेलो। मी तर झोपलीच नाहीये, किरण तरी झोपली। थोडा टाइमात झोपली मी, 4 वाजता झोपली। मी तो 1 सेकंड पण झोपली नाही। मी 4 वाजता झोपली। तिने मला कॉलवर कॉल केला तेव्हा 7ला उठले। 7-7:30 कॉल से उठली तू? हां, 7-7:30ला उठले। चला आता बघूया काय चालू तरी आहे का। हा, बंद झाला असेल। जाऊ द्या, फोटो काढून येऊ परत। आणि असं पण नाही की पूर्ण दिवस साडी घालणार आहे। ही पूर्ण दिवस घालणार आहे साडी। आम्हाला ऑर्डरला पण जायचंय। ऑर्डरला खूप किटकिट। आजचा दिवाळीचा शेड्यूल खूप बिझी आमचा। हे पैसे कमवायचा आहे, पैसा पैसा ही पैसा होगा। आम्ही दरवर्षी दोघीच येतो। आमच्या नशिबातच लिहिलंय की फक्त दोघीच यायला, नो कपल कोणीच नाही। सगळं संपायला आलंय यार। आणि फोटो काढून परत निघून जातो। हा, फोटो काढले काय नाही, काहीच नाही। जर कोण असतं सोबत तर नाचलो असतो, असं एकटं काय नाचणार आम्ही। समजले ना गाईस? तिथे लय भारी भारी पोरं दिसत आहेत आम्हाला, पण त्यांच्यासोबत कोणी पण आहे। हा, तेच सगळ्यात मोठं दुःख प्रॉब्लेम होत आहे। किती भारी, एक पोरगा तर जाम भारी दिसला। आणि तो आय कॉन्टॅक्ट पण केलेला। सगळ्या पोरांसोबत पोरी आहे। दुःखी। आता देवाला तुम्ही विश करा की नेक्स्ट इयर पर्यंत आम्ही कपल येऊ। हा, ते नाही। आम्हाला जयू भेटलाय। तलाव पाणी कुठे रे, सांग जरा। नहीं। जर पायलच्या फॅनला कोणाला भेटायला यायचं असेल तर कुठे यायचं? लोकमान्य CHS ला बस। अजून काय नाही। सोडा प्यायला थांबलोय, खूप ऊन आहे खूप। आता घरी जायचं ना पायल? येडी आहे नुसती, हसते यार। तलाव पालीच्या इथे आलं नाही, मला पोट दुखतंय भाई। पागल, खरं पोट दुखतंय ब्रो। कुठला सोडा घ्यायचा आहे? मी हाजमा ऑर्डर केलाय।
त्यासाठी एवढ्याशा सोडासाठी आम्ही वेट केला अर्धा तास. पी आता, दाखव जरा कसं आहे, सांग. चांगलं आहे ना, पी ना. थोडासा चांगला आफ्टर टेस्ट. आमचे हाल बघा कसे झाले. तिला बघा, गेल्या वर्षी काय करत होतो बघा, त्याला जोरात तोडते. ऑटो भेटत नाही ब्रो. अशा टायमिंगला ऑटो भेटणं म्हणजे कोणतरी या ना गाडीने घेऊन जा. एवढे चांगले नशीब आहे का तुझे? तुला सच नाही बोलणार. तिची फॅशन शो संपतच नाही. येऊ शकतं पण बोलवायचं नाही. आम्हाला इगो प्रॉब्लेम्स खूप आहेत गाई. येऊ इथे गाडी भीड लागू शकते. बोलवायचं नाही, चालत जाऊ पण बोलवणार नाही. माझी तर हालत बघा, मी केस वगैरे बांधून ठेवले. हिची फॅशन शो संपत नाही. बाल बांध ना, गरम नाही हो रे. 1 तासच्या वरती झालंय पण अजून काय ऑटो वगैरे भेटत पण आम्ही चालत चालत किती पुढे आलोय. मी आता फायनली माझ्या मित्राला बोलवलंय कॉल करून घरी सोडायला. बिचारा तो माझीवाड्यावरून इथे आम्हाला घरी सोडायला येतोय. पायल बोलव ना कोणाला तरी. खोटाडी, आता बोलतेस ना कॉलवर. ओ इंग्लिश बोललीस. मेरे पापा ने बिजनेस स्टार्ट किया तो अभी सब वर्कर लोग के लिए मिठाई पैकिंग कर रहे. क्या उसमें क्या हुआ? वो पापा वो मिठाई किसको देना है? बोलो. इसमें काजू कतरी एंड ऑल सब है. जरा बोलो, जरा आपके इसका नाम बोलो. नहीं, जो आप कर रहे हो बिजनेस, बिजनेस का नाम क्या रखा है आपने? वापिस बोलो. क्या? उन्नति एंटरप्राइजेस. खुशी हुई सुन के. गाईज मी आणि पप्पा चाललो आता गिफ्ट द्यायला पप्पांच्या ऑफिसमध्ये. आणि मी घातलंय हा सेकंड आउटफिट. कसं वाटतंय मला सांगा कमेंटमध्ये. मी पप्पांना सांगितलं माझ्यासारखं मॅचिंग घाला, पण ते बोलतात नाही. आता ऑटोसाठी वेट करतोय. गाईज मी जस्ट आले पप्पांच्या ऑफिसवरून आणि तिकडे रेकॉर्ड नाही केलं म्हणजे थोडं ऑकवर्ड वाटत होतं कसं वाटेल. आणि मला हा गिफ्ट भेटलाय. मला राहुल अंकलनी गिफ्ट दिलंय. तर आता खोलून बघते काय आहे ते. मम्मी तू खोलते का मी खोलू? मी खोलते. फोन ठेवायचा असा स्टँड भेटलाय. मम्मी यूज करणार आहे. दिवाळी आहे आणि वाटते का मम्मीचे आणि माझे कपडे तर सेम आहे. पण मम्मी बघा कशी रेडी पण नाही झाली, काय नाही. घरचं काम कोण आवरणार? तू रेडी होऊन हिंडू शकते, आम्ही नाही हिंडू शकते. वाव, बघा बघा माझी मम्मी. मी तुम्हाला मला असं वाटतंय कोणत्या तरी ब्लॉगमध्ये सांगितलं, शिर्डीच्या ब्लॉगमध्ये, मॉम गुजराती आहे तरी तिला किती चांगली मराठी बोलायला येते. हो, त्यात काय 21 वर्ष झाले राहते त्यांच्या बरोबर, मग येणारच ना. व्हेरी नाईस मम्मी. चला मम्मी. थँक्यू. आता काय करू, मला आला आहे कंटाळा आणि माझा असा फर्स्ट व्लॉग असेल. काय नाही सोडा, चिल गाइस. मुझे आ रहा है बहुत ज़्यादा कंटाला, तो मैंने सोचा अभी ये क्या कौन सा बॉम्ब बोलते हैं इसको? बीडी बॉम्ब. बीडी बॉम्ब जला के नीचे मैदान में फेंकेंगे और तू रिकॉर्ड करेगी. हाँ हाँ ठीक है. ओके. मैं तो सोची पहले इसके घर पे डालूं, इसकी बहन सोई है पर ये मेरे को चिल्ला रही है. ठीक है चल रिकॉर्ड कर. फुटेगा अभी. ये वो
जा रहा है वो लड़का. गाईज मी झोपलेली आता उठले 7:30 वाजता आणि आता चालले मी खाली. माझ्या फ्रेंडसोबत आम्ही जाऊया कुठेतरी असंच राऊंड मारायला. पहिला झुडिओला जाऊया, झुडिओला काम आहे आम्हाला. नंतर फटाके वगैरे फोडूया. हॅप्पी दिवाळी कर सगळ्यांना. हैप्पी दिवाली. झुडिओ में आए और क्या लिया जरा बता इधर आ. मैंने ये 2 चीज़ लिया. सिर्फ 2 ही चीज़ लेने के लिए तो झुडिओ लेके आए हैं. ये मेरा फेवरेट प्लेस है, पता नहीं क्यों. हम लोग का गाड़ी खराब हो गया है कॉल करता हूँ. और हम लोग इधर पता नहीं ढूंढ रहे कि गाड़ी कहाँ मिलेगी, मतलब रिपेयर करके मिलेगी. बट अभी हम लोग को रिपेयर करने के लिए गाड़ी का गैरेज वाला बोल रहा है. मैंने पूजा कर दिया, मैं हाथ में लगाऊंगा गाड़ी. हाँ, इधर 3-4 लाइन से गाड़ी में गैरेज वाले लोग हैं. तो वो लोग ऐसे कैसे भाई. अभी मैं इसको बिठा के गाड़ी को धक्का मारने का. पता नहीं गाड़ी का बीच रास्ते में क्या सीन हो गया. बेचारे मैकेनिकल अंकल करके दे रहे हैं. बाकी के जो वहाँ पे है, यहाँ पे और भी हैं, वो लोग तो सीधा मना कर दिए कि नहीं करेंगे. एक ही अंकल है जो करके दे रहे हैं. भूख लगा है तो हम लोग इधर बर्गर सिंह आए हैं. बर्गर किंग नहीं, बर्गर सिंह. आज भी नॉनवेज ही खाएंगे. मैंने तो क्या पता है, नीकू सिंह चिकन मंगाया कॉम्बो और एक चिकन स्नैकर मंगाया कॉम्बो. लोग फर्स्ट टाइम ये बर्गर सिंह ट्राई कर रहे हैं. ये क्या पता नहीं, नाम इसका याद भी नहीं आ रहा है. इसके प्राइस देखो, प्राइस से ये आउटलेट किधर है इसका पता नहीं. ऊपर में बाप रे नुसता फटाका फोड़ रहे हैं. दिवाली जैसा वाइब आ रहा है. अभी पहली बार इतना लेट तक ये घूम रही है हम लोग के साथ में. क्या आ रहा है तेरे को, मजा आ रहा है? कितना बज रहा है बता जरा. 11 होगा. नहीं का 20 नहीं होता है, पूरा नहीं होता है 20. थकून जस्ट घरी आली आहे आणि मला बोनस रिसीव झाला आहे. इव्हेंट करत होती म्हणजे जॉब, म्हणजे कसं सांगू आता. मी जिकडे जॉब करत होती इव्हेंट बेसवर करत होती. AS ग्लोबल करून इव्हेंट्स आहे त्यांच्यासोबत. तर त्यांनी बघा मला गिफ्टमध्ये काय दिलं आहे. कप्स चांगले आहेत आणि चॉकलेट्स पाठवलेत. तर ठीक आहे, इकडेच व्लॉग एंड करूया. मी जस्ट आली आहे, थकली आहे खूप. आणि आजचा दिवाळीचा व्लॉग इथे सेंड करूया. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि थँक्यू.